हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज दिवसभरात तुम्ही काय काय करणार असेल ते तुम्ही नक्की बघा. बाकी आता मी कामावरते आणि तुम्हाला परत भेटते. तर आता मी ननूचे 2 गिफ्ट केले, पॅकिंग केले. मी दीदीकडे आली आहे आणि आम्ही चाय पितोय आता. आणि या मॅडमचा बड्डे आहे ना ननू. आणि ननूचा बटरफ्लाय तिथे आहे. हां, हे ननूचे टॉईज आहेत खूप सारे. आता हे 2 गिफ्ट पॅकिंग केलेत. आता अजून एक करायचं आहे, मग मी घालती जाईन. सो गाईज, दीदीच्या घरी जाऊन आली मी आणि पॅकिंग वगैरे केली गिफ्टची. बाकीचे पण गिफ्ट करायचे होते पॅकिंग वगैरे, सो ते केले. आता परत जाणार आहे नंतर घरी दीदीच्या, कारण की बरेच बड्डेची कामं बाकी आहेत अजून, सो ती करणार आहे. तर जास्त मोठा व्लॉग मला हल्ली बनवायला भेटत नाही, कारण की सध्या तिच्या बड्डेची शॉपिंग हे ते सगळं चालू आहे. कारण की तिचा बड्डे हॉटेलमध्ये करणार आहे, जवळच आहे हॉटेल. सो त्या हॉटेलमध्ये तिचं बड्डे करणार आहे. सो खूप साऱ्या तयारी आहेत, बऱ्याच गोष्टी म्हणजे ठरवायच्या आहे. तिच्या ड्रेसचं बघायचं आहे, आमच्या ड्रेसचं बघायचं आहे. सो ती सगळी तयारी चालू आहे आणि त्यामुळे जास्त मोठा व्लॉग मला करता नाही येते. पण आज भोलेबाबांची पूजा केली आहे, सो तीसुद्धा तुम्हाला दाखवते. आणि आज काय काय करीन ते तुम्हाला दाखवीन, सो तुम्ही नक्की बघा. बाकी आता मी तुम्हाला दाखवते की भोलेबाबांची पूजा कशी केली आहे. तुम्हाला दाखवते कशी पूजा केली आहे भोलेबाबांची. सो हे बघा, आजची पूजा. उद्या मारुतीरायाची पूजा करीन. आज अशी केली आहे मस्त पूजा. आणि सो बघितली कशी केली आहे भोलेबाबांची पूजा. उद्या मारुतीरायाची पूजा करीन. बाकी आता मी काय काय करीन ते तुम्हाला दाखवीन, सो नक्की बघा. मम्मीने बनवली आहे ही कारल्याची भाजी आणि आहे आमटी आणि चपात्या मी आता भाजल्या. आता सगळी जेवतील आणि मग मी तुम्हाला थोड्या वेळाने जांभळाचं काहीतरी करणार आहे, सो ते दाखवेन. तर आता आम्ही जेवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवीन की मी जांभळाचं काय करणार आहे, सो नक्की बघा. आता याच्यात मी जांभळं घेतली आहेत थोडीशी आणि आता त्याच्यात घालणार आहे जलजिरा आणि तिखट मसाला, मीठ आणि नंतर मिक्स करणार आणि मग मिक्स करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर आता त्याच्यामध्ये सगळं घातलं आणि थोडंसं लिंबू पण घातला आणि आता बघू कसं लागतं. तर आता मी खाते. तिखट आंबट खतरनाक लागतं हे. तुम्ही पण ट्राय करा नक्की, लय भारी लागतं. जाम भारी. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. आता मी फिनिश करते आणि तुम्हाला परत भेटते. गाईज, आता ते बनवून मी खाल्लं आणि मस्त लागत होतं. तुम्ही जसं काल मी बोलली तसंच तुम्ही तो काश्मीरी मसाला घाला, लाल मसाला घालू नका, कारण की तिखट होईल. मी थोडासाच घातलेला. बाकी आजच्यासाठी एवढंच. आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजसुद्धा छोटा व्लॉग बनवला, जास्त मोठा नाही बनवला, कारण की सध्या थोडीशी कामं आहेत, सो छोटा व्लॉग बनवला आहे. पण आता परवा माझ्या भाजीचा बड्डे आहे, सो तो व्लॉग बऱ्यापैकी व्यवस्थित छान असेल, सो तो तुम्ही नक्कीच बघा. आणि आज जे मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा तुम्ही नक्की करा. बाकी आज खूप म्हणजे 2 दिवस झाले असं खूप आंबट वगैरे खायचं मन करत होतं, म्हणून म्हटलं की काल ते बनवलं, सो तीच आयडिया करून परत जांभळाबरोबर सुद्धा तेच केलं आणि मस्त लागत होतं. सो आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय आणि गुड नाईट.